सावकाराच्या कर्जाला कंटाळून किडनी विकायला लागली अशा गंभीर प्रकार चंद्रपूरच्या नागभीड तहसीलच्या मिंतूर इथं घडलेला आहे। आज शेतकरी नेते जे आहे बच्चू कडू ते आलेले आहे, भेटीला आलेले आहेत। बच्चू, हा जो प्रकार आहे अत्यंत गंभीर प्रकार आहे। या प्रकाराला तुम्ही कशा प्रकारे घेता, काय सांगता? हा आंतरराष्ट्रीय गुन्हा आहे आणि मानवी तस्करीचा गुन्हा आहे। एकटा एसपी इथं काही करू शकत नाही। तर किती काही चांगले असले तर त्यांच्या हात एवढे मोठे नाही आहे। एसआयटी गुन्हेगार एसआयटी झाली पाहिजे, नेमली पाहिजे। याच्यामध्ये एक स्वतंत्र समिती सावित्रीबाई फुलेंच्या नावानं तयार करून येतात। मग हे पतसंस्था आहे, याची पण नोटीस 10,000चे 40,000 वसूल करते भाग्यलक्ष्मी पतसंस्था। हे म्हणतात शेत विका, नाही तर बायकाले पाठवा। हे धंदे सुरू केले आहे, भागात जास्त आहे। आणि त्याच्यातलाच हा प्रकार रोशनचा आहे। त्याला किडनी विकावं लागली। शेती विकत होता शेतकरी कर्जापोटी, आता किडनी विकावं लागतं। लाज नाही वाटत का सत्तेवाल्यांना? आणि तुमच्या भाजपचेच गुंडे आहेत साले, वसूल करणारे, सावकारी करणारे भाजपचेच गुंडे आहे ना। म्हणजे तुमची सगळे रेतीचे धंदे तुमचे, बाकीचे ऐवत धंदे तुमचे। प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं, रावणाचं कृत्य करायचं। साधा मुख्यमंत्र्याला फोन करावा नाही वाटला, इथल्या पालकमंत्र्याला यावं नाही वाटलं, याची सध्या चौकशी करण्याचे आदेश दिले नाही, कलेक्टरला यावं नाही वाटलं। ह्या असा प्रकार जर चालू असेल तर आम्ही सोडणार नाही। एसआयटीने व्हावी, त्याचे पैसे पुरे परत द्यावे। रोशनचे जेवढे पैसे अवैधरित्या घेतले आहेत ते, त्याला जे किडनी गेल्यामुळे त्याचे काही त्याच्या शरीरावर जो परिणाम पडणार आणि पुढे जे काम करू शकणार नाही, त्या संदर्भात सुद्धा सरकारनं विचार करावा। आणि हे जर झालं नाही तर 3 जानेवारी त्या दिवशी सावित्रीबाई फुले आणि जिजाऊची जयंती आहे। त्या दिवशी रोशनच्या घरापासून 3 तारखेला 3 जानेवारीला 8 वाजता इथून निघणार आम्ही, नागभीडच्या तहसीलपर्यंत जाऊ। तोपर्यंत जर कारवाई झाली नाही, अजूनही काही गुन्हे दाखल झाले नाही, ते जर झाले नाही तर मोर्चाचं वळण गंभीर होऊ शकतं। आम्ही काही गिल्ली डंडा खेळायला येणार नाही। 3 तारखेपर्यंत योग्य चौकशी झाली नाही तर एक मोठं लॉंग मार्च काढण्याची अशी माहिती बच्चू कडूंनी सांगितली। हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, मिंथूर, चंद्रपूर।